हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही रेणीगुंटाला आहे आणि आम्ही आता तिरुपतीचं दर्शन करायला जाणार आहे. बेस्ट फ्रेंड मी तिच्यासोबत दर्शनाला आले आणि ते सगळी फॅमिली आहे. आता आम्ही उतरलो रेणीगुंटा स्टेशनला. दिसत आहे का इथे थोडा लाईटचा इश्यू. रेणीगुंटा स्टेशनला उतरलो आम्ही आणि आता बघतोय बाय बस बाय कार कसं जायचं ते चालू आहे. बघतोय सगळं कसं काय करायचं. आपण भेटूया पुढे. आपण ट्रॅव्हलिंग अजून 2 hours इथून तिरुपती स्टेशन. आम्हाला तिरुपती स्टेशन जायचं आहे, त्यासाठी आम्ही बस वगैरे काहीतरी सोय करतो. भेटूया डायरेक्ट तिरुपती. हाय कर दीपाल मावशी. रीद ए कर ए बॅगा सगळ्या मी लगेज आमचं. माणसं कमी ना बॅगाच जास्त. काय कर ताई. रिदू बुक केली आता आम्ही बस. मिनी बस असते ती. लवकर टाइम बनवला बाकी बॅगा घ्यायचे बाकी कमी घेईल ह्याच्यात आम्ही बसणार आहे. ते सगळे तयार झाले. मालिक थोडं घालती हो. बस 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 पायन 2-3 जणांचा तू येतो ना, तू याच्यात येतो ना. मार्केट मध्ये चाललो. ओ करण हे करण ए दीदी टार्गेट स्पेशल थांब ना थांब. दीदी कुठे काय सहलीला जायला. जोरात बोला काकी, जोरात. ए तू बाबा काय यांचा काहीतरी लफडा झालाय. आम्ही आमचा बसून नाव जोरत बोल काय झालं तिकडे जरा सांगा. गाडीवाला काहीतरी मॅटर झाले ना म्हणून आली तिथं बसत बस नाही ना, तिथं बसत नाही तू तोपर्यंत. हे पण शेत आहेत आणि असं केलंय. आता आम्ही निघालोय तिरुपतीला जायचा रेणीगुंटा. इकडे आम्हाला काय करा सगळ्यांनी. वरती घेतो राम ना, वरती घेतो राम ना. रिदू ए रिदू गाडी निघली आता आमची. 2 गेल्या, एक मध्ये सगळ्या लेडीज आणि दुसऱ्यामध्ये सगळी पोरं गेली. नाही नाही पप्पा तीन रूम म्हणते पोहोचलोय आम्ही गेट जवळ. तो हे घे ना, आडवा घे आडवा. आम्ही ते रूम बुक केली आहे.
सगळे बॅगा घेऊन निघाले. कुठल्या फ्लोअरवर निघलो आधी नाश्ता करणार. मग इकडची जवळपास मंदिर बघणार आहे. जाऊ तर मी सगळं आता बस मध्ये आवडतो. एवढं लेट झालं होतं एक आवडता पण नाही. आलोय आता नाश्ता करायला. तिरुपतीला आलेले पप्पा ते भिजेल. इथे मस्त नाश्ता आला आमचा. इथे रितूचं बघा. हा मला काय तिला असं करू ना खा. तिला खाऊ तिला पण खाऊ. आम्ही नाश्ता मी आता ते हॉटेलमध्ये आवरले एवढं तरी काहीच आवरलं नव्हतं. म्हटलं फक्त लिपस्टिक लावलेली पण असा शेड होता की माझ्या फेसला सूटच नव्हतं. मी परत आवडलं जरा परत बॅगेत आहे बघ. बहिणी देतो का डब्बे त्याच्यात नाही. ते बॅगेत एवढं ना असं काही पण गळ्यात काय नाही घातलं. कानातले पण मी चेंज नाही केले. तशीच घाई 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 चौकोन डबे असं झोपली आहे. शिव एवढं तरी आवरायला भेटलं मला. उलटी करतो खूप जवळपासची आम्ही मंदिरं करणार आहे. आणि मेन तर उद्यासाठी टोकन घ्यायचे ते पण अजून द्या ना त्याचं. पाहिजे हा हाय हाय याच्यावरच जाऊ काळ्या मला पाहिजे आहे. हिचीच घेतली. हिच्याकडे 2 आले. चांगली वाटत. కాళ్ళ కింద ఉన్న జనం ఈ రోజు తల మీదకి ఎగరడం చూసి బాగా వాళ్ళు సహించలేకపోయారు. सध्या आवडत ची नानू झोपली आहे रितू. चाललोय तर आम्ही दर्शनासाठी टोकन घ्यायला चाललोय लाईन मध्ये. सगळ्यांची गँग टोकन काढले. फोटो खूप विचित्र आलाय. सगळ्यांनी टोकन काढून आता निघलोय आम्ही. टोकन दिलंय उद्याची तारीख उद्यासाठी. आम्ही देतो काय करा चाललो आता आम्ही बसच्या इथे. आता इथे सगळी गँग जमा झाली. आम्ही चाललो तर परत दर्शन. आपला कोण येत काय बोल ना बोल तर आपण आलो आता.
निघलोय आम्ही. ए नीट बस ना गं. कुठल्या मंदिरात आहे ना माहिती, या मंदिरात मी नाव पण नाही. आम्हीच बघ कसे कंजेस्टेड आमचा रात्रीचे उद्या आम्ही तुमचं घ्यायला काही नाही, त्यांना आधार कार्ड लागत होता ना, नाही तर मग घेतला असतं. जागा आहे का? नाही हिला चालू नाही का ग? ते घेतलाय जरा. काय घ्यायला बोलू? ए दीपाली माझी बॅग, तुझी बॅग नाही आमच्या जवळ. घेऊ का मी? नको. हा तुमच्या जवळ तुझी बॅग आहेत. आज नाही ना कपाळ उंच दिसत. थोडे हो जाता वेळी ना. हो कस पण इथे काय आणलं तुम्ही? सगळं आता फिरू आम्ही तर या मंदिरात चालू. श्री ही बाबा काय काय माहिती. ज्या मारी तुमच्या चांगला तरी लागतं की घ्या मग यायचंच कशाला. यांच्यामुळं. टेस्ट करून बघ, टेस्ट करून बघ. 60 अरे पाव परवरले. ते चॉकलेटचं काय जमत हे होतं हनुमानाचं नाही. मंदिर. काय तर विचार कुठून काय देतो. ते होतं नाही का गाडी होती. आता हनुमानाचं मंदिर झालंय. आता बघू इथे अजून कोणते कोणते मंदिर असतील तिथे आम्ही जाऊ. ह्यांचं तर काहीतरी वेगळंच चाललंय. अजून एक मंदिर मध्ये आलोय आम्ही. खूप छान छान मंदिर. झालं दर्शन पण. हे लोक दर्शन घेऊन सुसाट आणि आम्ही आता दर्शनाच्या लाईन मध्ये. तशी एवढी लाईन नाहीये. थोड़ा गलती हो गया मालिक. तू क्यों नको मालिक, मालिक क्यों नको मालिक. बाय बाय, सी यू नेक्स्ट टाइम. तर आम्ही दर्शनाला हो यार यार तर नको. आता चाललोय आम्ही तिसऱ्या मंदिरात. जवळ 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 जवळच मंदिर आहेत. एका असे मोठा एरिया आहे तिथे असे छोटे 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 सगळे मंदिर आहेत. सगळे आम्ही चाललोय. आता कुठलं पहिले घेतलं, पहिले हनुमानाचं घेतलं, मग नंतर नारायण त्यांचं होतं. आता तिसरं बघू कुठलं. आता कुठे माझा अवतार बरा दिसत पण असं झालेलं मला म्हणजे आवरायला तर भेटलं नाही. माझ्या मागे एवढी घाई केली. आत्ता कुठे माझा चेहरा फ्रेश वाटतोय. सकाळी मी काहीच नाही ना, पावडर नव्हती लावलेली ना काय ना काय ना, फक्त लिपस्टिक लावलेली, तो पण शेड वेगळा होता. मला जर तयारी केली तर जरा बरं वाटते दर्शन. फास्ट काम असतं का. ओ भटजी यांचं फास्ट काम. हे कुठलं लक्ष्मी नारायणाचं सोबत होतं. चला पाय तर भिजवून येऊ. कुंड आहे कसलं तरी पाण्याचं मोठं. रिदू तुला समजतच नाही काय चाललंय. ते सगळे ते नाग देवता असतात ते. हे मी एवढं सगळं पिक्चर मध्येच बघितलेलं. शंकर पार्वती आय थिंक माहिती आहे मला पण नक्की.
आय थिंक हे 9 ग्रहांचं मंदिर आहे, दिसत नाही नीट, पण मला आता तेच वाटतं. काय ते समजतही नाही. तर आता अलाउड नाहीये, ते लोक ओरडतात, मग मी अर्ध्यातच बंद केलं. ते लोक बोलतात की कॅमेरा वगैरे तर अलाउड नाहीये, तर व्हिडिओज वगैरे नका घेऊ. पण असं आत काय बोललं नाही, पण ते बाहेर ते बोलत होते काका. जेवढे मी म्हणजे महादेवांची पिंड बघितली त्यांना लुंगी नेसलेली एवढं छान दिसत होतं. एक आहे ती व्हिडिओ मी घेतली आहे, मला भेटली पटकन दाखवायला म्हणून मी घेतली आहे. खूप छान दिसत होती. प्रत्येक महादेवाच्या पिंडीला लुंगी होती, प्रत्येक. त्याचं बघायलाच किती छान वाटतं. आता आम्ही चाललोय बाहेर. हे सगळ्या देवांचे दर्शन घेतले. शंकर पार्वतीचं होतं, 9 ग्रहांचं होतं, ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे नागदेवता असतात त्यांचं होतं. खूप मस्त मस्त. चाललो आम्ही बाहेर. अजून एक मंदिर आहे, अजून एक आहे इथे. एकाच देवाच्यात खूप सारे मंदिर. ब्राईटनेस काय झालं. आता आम्ही कृष्णाचं मंदिर बघितलं. काय छान होतं. म्हणजे अशी पूर्ण काळ्या दगडात मूर्ती होती आणि त्याला लुंगी नेसलेली आणि अशी हातात बासरी वगैरे होती. तिथे फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नव्हते ना, म्हणून. तर खरंच खूप छान होतं. खरंच इथली मंदिर आहेत ना, खूप बघण्यासारखे, खूप. मला मी हे दाखवू. त्याचा एंट्रन्स इथे मागे धबधबा आहे आणि ते पाण्याचं खाली कुंड होतं आणि ते सगळे ज्योतिर्लिंग आहेत. आय थिंक हो, ज्योतिर्लिंगच आहेत सगळे. चाललो आम्ही बाहेर. आमची गँग कुठे काय माहिती, आम्ही सगळ्यांना शोधू. जातात आम्ही पण बाहेर. आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पल. गाडीत बसलो, इथलं सगळे दर्शन झालंय. तिला दाखवते मी. आता आलो मी इथे इस्कॉन टेम्पलला. चाललोय मी आत. कसलं पाणी आहे चांगलं. चाललं आता मंदिर आहे. मी आपल्या इथे कधी इस्कॉन टेम्पलला अजून गेलीच नाही. हे फर्स्ट मंदिर आहे मी इथे आली असेल. हो ना, आपल्या इथे किती आहेत इस्कॉन टेम्पल, मी कुठल्याच याला गेली नाही. मस्त असं मंदिर आहे. इस्कॉन टेम्पल. चाललो आता आम्ही दर्शन केलं. आता आत अलाउड आहे की नाही माहित नाही. ते मोस्टली टेम्पल मध्ये अलाउडच नाहीये व्हिडिओज वगैरे आणि फोन घेऊन देऊन जातात, पण व्हिडिओज नाही अलाउड. आता नसेलच. आता आम्ही वर अजून तरी कोण काय बोललं नाही. बोलत नाही तोपर्यंत काढणार मी. जेव्हा बोलतील तेव्हा मध्ये बंद करते. शिड्या चढून आता वर चाललोय. भजन वगैरे सगळं चालू आहे वाटतं. इथे सगळं खायचं वगैरे विकतच आहे, पण सगळं ठेवते. चाललो आता आम्ही. आता आम्ही आलोय वर. एक पार्सल माझ्याकडे आले. आता सगळं तर फिरून झालंय.
बघू जेवायचं वगैरे. नितू हा वळ करे. चावी तुमच्याकडे आहे ना? नेहा कुठे? मला वाटलं वर आली का? आत आहे ती. आत आहे का? हे काय ओपन नाही दरवाजा. नाही आली असेल नेहा. नाही आहे. नाही आहे. भेटूया आपण नंतर.